सेकंड राऊंडची दुसरी लढत पाहायला मिळते. क्वार्टर फायनल मध्ये आजच्या शिवशक्ती कडाव टीम जाऊन पोहोचले क्वार्टर फायनल मध्ये. त्या संघाच्या विरोधात कोणची टीम भिडणार? उमेश आलेत गोलंदाजी मार्गवरती. राईट आर्म ओव्हर द विकेटने असतील. समोर स्वप्नील बॅटिंग साठी. षटकामधील पहिला चेंडू. वेळेस पहिला चेंडू सुरेख टाकला गेलाय. ब्लॉकर मध्ये टाकला होता चेंडू. अगदी खणून काढला जातो. एक धाव इकवडली जाते. एकने धावफलक जाऊन पोहोचले. तब्बल एक चेंडूचा खेळ संपल्यानंतर 1 या अंकावरती. चांगली सुरुवात पाहायला मिळते गोलंदाज उमेश या गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला गेला. एक धाव घेतली गेली. स्ट्राईक रोटेट झाली गेली. समोर बॅट्समन असेल तन्मय. यावेळेस षटकामधील दुसरा चेंडू फेस करतील उमेश या गोलंदाजाच्या षटकामधील. चला स्पीडअप करायची आहे. दुसरा चेंडू गोलंदाज उमेश. राईट आर्म ओव्हर द विकेटने. समोर तन्मय. एक धाव धावफलकावरती जोडली गेली आहे. सुरेख फटका केला जातो. अगदी चेंडू बराच काळ हवेमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणती न चुकी करता धक्का क्रमांक पहिला लागतो टीम कलम टीमला. तन्मय बॅक टू द पवेलियन. कमॉन डीजे. यावेळेस नवीन बॅट्समॅन प्रसाद गेलेत. पुलटा चेंडू होता. त्या ठिकाणी आडवा बॅटने प्रहार केला जातो. क्षेत्ररक्षक कोणताही उपस्थित नाहीये. पहिल्याच चौकार येतोय प्रसाद या फलंदाजा मार्फत. बाद झाला गेला कलम टीमचा. षटकामधील चौथा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. त्या ठिकाणी चांगला चेंडू चौकार आल्यानंतर कमबॅक पाहायला मिळतं. निर्धाव चेंडूची झाली सांगता. निर्धाव चेंडूच्या मार्याने स्कोर कार्ड तिथे स्थिरावलं गेलं 1-5 या अंकावरती. पाचवा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस आडव्या बॅटने प्रहार करायचा होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण केली जाते. एकने धावफलक 6 या अंकावरती जाऊन पोहोचले टीम कलम टीमचा. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना अजून 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 13 चेंडूवरती किती धावा संख्येचं आव्हान देणार भडवल बी प्लस संघासमोर. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकामधील. 6 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. समोर बॅट्समन असतील स्वप्नील. शेवटचा चेंडू असेल. यावेळेस सुरेख पट्टा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं त्या ठिकाणी.
एक धाव पूर्ण केली जाते. एकने धाव फलक जाऊन पोहोचेल तब्बल एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 या अंकावरती. कमॉन डीजे. पंकज गोलंदाजी मार्क वरती आलेत. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या सत्रामध्ये किती धावसंख्येचं आव्हान देणार. 7 धावा धावफलकावरती जमवल्या गेल्यात. एक फलंदाज बाद झाला गेलाय. समोर बॅट्समन पुलटा चेंडू होता त्या ठिकाणी मिस केला जातोय. यावेळेस पंचांचा इशारा येतो स्पेअर मारा. एकने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 8 या अंकावरती. खराब चेंडूने सुरुवात केली पंकज या गोलंदाजाने गोलंदाजी मार्क वरती. सुरेख फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. धक्का क्रमांक दुसरा लागतो टीम कलम टीमला. स्वप्नील बॅक टू द पवेलियन. ऑन साईडला चेंडूला टर्न केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फंबल झालं. सिंगलला लगेच डबलमध्ये कन्वर्ट केली. गुड रनिंग द बिटवीन विकेट मैदानावरती पाहायला मिळते. जशी सिंगल कंप्लीट झाली होती वेगानं सिंगल कंप्लीट केली. जसं बघितलं क्षेत्ररक्षकाकडनं चेंडू निसटलाय. लगेच दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि सक्सेसफुल देखील झालाय. 2 धाबा आल्या त्या चेंडूवरती. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2च्या साह्यानं आपण पाहताय 10 धाबा. सलामीची जोड साखळी माघारी फिरले. स्वप्नील देखील बाद झाला. ऑन साईडला पुनश्च एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला. एकच धाव. यावेळी चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय भडवल ब टीम कडून. चांगली मॅच खऱ्या अर्थानं दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे तुम्ही पाहताय कलम टीम आणि दुसरीकडे आपण पाहताय भडवल ब. या दोन टीम दरम्यान ही मॅच पाहायला मिळते. फार चांगली मॅच आपण पाहताय. कलम टीमनं टॉस जिंकला होता. निर्णय त्यांच्याकडे होता. बॅटिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि आतापर्यंत आपण जर पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली 11 वरती. दुसरी ओव्हर प्रोग्रेसमध्ये असताना हा फटका देखील फसला हवेमध्ये. अगदी शॉर्ट थर्डमॅनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगला झेल टिपला आणि आणखीन एक फलंदाज इथून माघारी पडतील. पंकज
हा फलंदाज आता मैदानामध्ये दाखल होतं. पंकज अगदी बाळ गेल्यानंतर 5व्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल होतं. 3 फलंदाज इथून मात्र माघारी परतलेत. अगदी आपण पाहतोय स्वप्नील बाद झाला, त्यानंतर तन्मय देखील बाद झाला आणि प्रसाद देखील बाद झाला. जे महत्त्वपूर्ण फलंदाज होते, जे आघाडीचे फलंदाज होते, ते माघारी आल्यानंतर आता मैदानामध्ये अगदी आपण पाहतोय ना 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. धीरज आणि त्याच्या साथीनं आपण पाहतोय पंकज, हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पंकज डावकरे हाताचा हा फलंदाज आहे. विस्फोटक आक्रमक सातत्यानं आपण पाहत आलो डावकरे हाताचे फलंदाज, परंतु ती आक्रमकता आता पंकजला देखील मैदानावरती सिद्ध करावी लागेल. हा फटका अगदी ऑन साईडला हा फटका खेचायचा होता, परंतु अगदी पाहायला गेल्यानंतर चेंडूमध्ये वेग होता. अगदी खोलवर टापाचा चेंडू होता, बाटला ब्रश झाला आणि अगदी आपण पाहतोय स्वीपर कव्हरला त्या ठिकाणी चेंडू सरसावला. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळली फक्त एकच धावेने धावफलक आता आपण पाहताय जाऊन पोहोचले 12 वरती. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. 3 षटकांची मॅच आहे, त्याच्यामुळे 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा या धावफलकावरती येणं फार गरजेचं आहे आणि त्याचाच प्रयत्न आता कलम टीमच्या दोन्ही फलंदाजांकडनं होतोय. यावेळी फक्त दिशा दिली आहे, अगदी फाईन केलेत, सीमारेषेच्या पलीकडे आलाय चौकार. आपल्याला पाहायला मिळेल टार्गेट हे किती धावसंख्येचं असणार आहे ते भडवल ब टीम समोर. 6 चेंडू बाकी. राकेश तिसरं षटक घेऊन आला. चांगला फटका यावेळी अगदी समोर ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ मध्ये. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेने खऱ्या अर्थानं धावफलक पुढे नेण्याचं काम करतायत. धावा बनवायचे, टार्गेट आपल्याला सेट करायचे, त्याच मार्गाने मात्र पुढे निघाले दोन्ही फलंदाज. आपण पाहताय 17 धावा आतापर्यंत धावफलकावरती. एखादा मोठा फटका इथून अपेक्षित असेल ते टीम कलमला. एखादा मोठा फटका आला तर चांगला टोटल पर्यंत आपण पोहोचू शकतो आणि ती टोटल आपण सेफ देखील करू शकतो. याच शोधामध्ये आता इथून आपल्याला पाहायला मिळतीये कमी गतीनं टाकला होता चेंज ऑफ पेस, बॅक ऑफ द हँड आपल्याला पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन केलं गरजेचं होतं. जेवढे निर्धाव चेंडू आपण पाहतोय गोलंदाजाकडनं फेकले जातील तेवढं मात्र टीमसाठी फार लाभदायक राहणार आहे. तशीच कामगिरी आपण पाहताय या ठिकाणी. आपल्याला यावेळी वेट केलं, त्यानंतर मात्र हा फटका खेचलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. कव्हर पॉइंटला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावा इथे सहजरित्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावेनं धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचलाय. 19 धावा धावफलकावरती. 3 बाद 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. या षटकातील चेंडू आतापर्यंत समाप्त झाले. 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूंमध्ये धावा त्यानं खर्च केल्या 3. राकेशचं देखील कौतुक करायला हवं कारण त्याने आतापर्यंत थांबवलंय. पुनश्च एकदा कमी गतीनं टाकला होता चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळाला. सातत्यानं व्हेरिएशन मध्ये गोलंदाजी करतोय राकेश देखील. फलंदाजाच्या अगदी आपण पाहतोय ना दूरवरती चेंडू डिलिव्हर करण्याचा प्रयत्न त्याचा अगदी सफल राहिला आणि डॉट बॉल सातत्यानं त्याच्या माध्यमातून फेकले जात आहेत. 4 चेंडू आतापर्यंत झाले. 2 चेंडू त्याने निर्धाव फेकलेत. हा फुलटॉस होता, कमी गतीने टाकला होता, पिक करता आला नाहीये. पाठीमागे सरकले होते, बाकफुटला येऊन हा फटका खेचायचा होता परंतु संपर्क आपल्याला हवा तसा पाहायला मिळत नाहीये.
एक चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिलं सत्र. हा देखील फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल कंप्लीट झाली आहे. झेल पंकजला परतावं लागतं शेवटच्या चेंडूवरती. एकंदरीत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 19. 20 धावा आणि 21चं टार्गेट असेल ते भडवल ब या टीम समोर. 20 धावा धाव फलकात लागल्यात. 21चं टार्गेट असेल दुसऱ्या सत्रामध्ये. फलंदाज पाठवा भडवल टीम. भडवल टीम आपले फलंदाज मैदानामध्ये लगेच पाठवायचं. टार्गेट आहे ते 21 धावसंख्येचं. 18 चेंडू 21 धावसंख्येचं मापक असं आव्हान आहे आणि त्या आव्हानाकडे आता कशा प्रकारे बघितलं जाईल हे येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फार चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. नेहमी आपण असं म्हटलं जातं ना की लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज ड्रामा होतो, परंतु तो आता ड्रामा मैदानामध्ये होईल का हे देखील आता इथून पाहावं लागेल. कलम टीमची बॉलिंग अटॅक देखील फार चांगला आहे. फलंदाजी करत असताना थोडंसं आपण पाहतोय बॅकफूटवरती जरूर राहिली. फलंदाजी करत असताना धावा थोड्या कमी केल्या, कारण की जर पाहायला गेलं तर आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले होते. त्यानंतर मात्र थोडीशी टीम अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 20 या धावसंख्येपर्यंत पोहोचली. 21चं टार्गेट ठेवण्यात आलं. चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा भडवल टीम, विलंब करू नका. 18 चेंडू 21चं टार्गेट आपण पाहताय. गावदेव चषक 2024 या स्पर्धेचे आयोजक आपण पाहताय जय गावदेव क्रिकेट संघ वाकस आणि आमचे राजेंद्रजी वैखरे. नवनाथजी माली, ऋतिकजी दलवी आणि जॉन्टी दलवी यांच्या विद्यमानाने खऱ्या अर्थानं साकार होणारी ही स्पर्धा आपण पाहताय. त्यांच्या माध्यमातून भरपूर सारी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली गेली आहे
अगदी आपण पाहतोय प्रत्येकाची मेहनत या स्पर्धेला लागली गेली आहे आणि सर्वांच्या मेहनतीतून साकार होणारी ही स्पर्धा आपण पाहताय. गावदेव चषक 2024 प्रत्येकाचा कळत न कळत या स्पर्धेसाठी हातभार लागलाय. प्रत्येकाने या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी फार चांगली मेहनत घेतली आहे आणि ही स्पर्धा अगदी तुम्ही पाहताय ना की अगदी घर बसल्या देखील तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. KTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या पाहू शकता. तिच्यावरती थेट प्रेक्षेपण दाखवलं जातं. आपल्या अगदी जवळची ही वाहिनी आहे KTC लाईव्ह. अजिंक्य पवार आणि त्यांचे संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते. क्वालिटी आणि क्लिअरिटी सातत्यानं चर्चेत राहिलेली ही वाहिनी KTC लाईव्ह. पहिला चेंडू वेगवान चेंडू त्याच्यावरती प्रत्युत्तर करत असताना अगदी अलॉंग द कार्पेट हा फटका सजवला ऑन साईडला. तिथे मिळेल फक्त सिंगल. स्वतःचं संघाचा अकाउंट ओपन केलं. 21चा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती आले सिंगल धाव. 21चा पाठलाग चालू आहे. स्टॅकिंग एंडवरती आपण पाहत होतो फलंदाज समीर होता ना पहिला. आता कोण आहे? समीरनं मात्र एक धाव घेतली. आता राकेश ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. पंकज गोलंदाजी ट्रॅक वरती अगदी आपण पाहतो ना पुढात चेंडू टाकला होता. तिथून मात्र चेंडूने उचली घेतली आणि डॉट बॉल पाहायला मिळतो. वेगानं हा चेंडू मात्र फेकला होता. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय फुलर लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यावरती एक धाव आली होती. सॉफ्ट हँडनं फक्त खेळून काढला होता खऱ्या अर्थानं फलंदाज समीरनं. सेन्सिबल क्रिकेट याला असं म्हटलं जातं. पहिला चेंडू चेक करण्यात आला त्याच्या माध्यमातून. यावेळी ऑन साईडला हा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक प्रयत्न भरपूर केलाय परंतु त्याच्या प्रयत्नांना अपयश आलंय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. चौकार मिळेल. चौकार आला. चौकारानं धावसंख्या आपण पाहतोय 5. अगोदरचा चेंडू निर्धाव त्यानंतर मात्र चौकार. कट केलाय. फ्लाइंग स्लिपला चेंडू ट्रॅव्हल झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाठीमागच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये चालू आहे. अगदी शांत गतीने क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते भडबल ब टीम. पहिला चेंडू होती सिंगल. त्यानंतर डॉट बॉल आला. त्यानंतर चौकार. त्यानंतर मात्र एक सिंगल आली. एकंदरीत संघाची धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 6. पहिलं षटक पंकजच्या प्रगतीपथावरती आहे. P1चा पहिलं षटक आहे. महत्वपूर्ण षटक आहे आणि त्याच्यामध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली होती. हा फटका फसला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली आणि त्यांनी पकडली आहे झेल. इथून मात्र समीरला परतावं लागेल. मात्र इथून परतावला. मोठा फटका मारायचा होता. अगदी बेकंड एरिया आहे स्क्वेअर लेगला. तिकडे फटका सजवायचा होता. बॅट वरती व्यवस्थित चेंडू आला नाहीये. अगदी बॅटची लिडिंग एज लागली. वरती स्ट्रिकरला अगदी चेंडू लागला. त्यानंतर मात्र ही झेल कंप्लीट झाली. 6 या धावसंख्येवरती पहिला आदरा भडवल बट संघाला आपण पाहताय. नेक्स्ट बॉल पुनश्च पंकजचा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. पुढे शफल होऊन पाठीमागच्या दिशेनं हा फटका सजवायचा होता परंतु गोलंदाज तेवढा दर्जेदार आहे. उत्तम दर्जाचा गोलंदाज आहे. त्याच्याकडे वेग आहे. त्याच्याकडे अचूकता आहे. त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. त्याच्या जोरावरती मात्र पहिलं षटक त्यांना हाताळलं आणि त्यानं पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या. एक चौकार आला होता तरी देखील त्यांनी कमबॅक केलं. 6 धावाचं त्यांनी षटक फेकलं. एक विकेट त्यानं मिळवली. चांगलं षटक. इकॉनॉमिकल गोलंदाजी म्हटलं जातं ना तसं षटक आता त्याने मात्र टाकण्यात आलं. 21चा बचाव करत असताना पहिलं षटक अगदी संघाच्या कर्णधाराला हवंय ना तसं मात्र त्याने इथे हाताळलंय. आपल्याकडे मोमेंटम त्याने शिफ्ट करून घेतलाय. 6 धावांचं षटक त्याने टाकलंय. एक विकेट त्यानं मिळवली आहे. आता दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. योगेश
योगेशला जबाबदारी दिली दुसऱ्या षटकाची. इथून योगेशला त्या जबाबदारीनं आता कामगिरी करावी लागेल, कारण की स्ट्रायकिंग एंडवरती तुम्ही पाहताय फलंदाज राकेश ज्याच्या बॅटमधून एक चौकार आला. चांगली इनिंग आतापर्यंत राकेशने साकारली आहे, परंतु ही महत्त्वपूर्ण मॅच आहे. इथून जिंकलात तर क्वार्टर फायनलची तिकीट तुमच्यासाठी खुली आहे, परंतु त्यासाठी आता तुम्हाला प्रयत्न करावा लागतील. कडाव टीम अगदी प्रतीक्षा करते कोणती टीम आमच्या सममेमध्ये येणार खेळायला. योगेश गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. समोर आपण पाहताय राकेश. ऑन साईडला हा फटका गॅप मोठी आहे, जाईल सीमारेषेच्या पलीकडे. राकेशच्या बॅटमधून येतोय आणखीन एका चौकार. अकरा चेंडू आणि 11चं समीकरण येऊन ठेपलाय. 11 चेंडू 11चं समीकरण आहे. पंकजने चांगली गोलंदाजी केली होती, परंतु आता योगेशच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला. हा फटका मिस टायमिंग आहे. हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, ते येतील तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल कंप्लीट झाली आहे. माहिती आहे खऱ्या अर्थानं राकेशला विकेट महत्वाची आहे, धावा येत आहेत. अगदी आपण पाहतोय सिंगल डबलने देखील आपण या धावसंख्येचा पाठलाग करू शकतो. जोखीम उचलणं फार चुकीचं ठरेल, त्याने मात्र दुसरी धाव घेण्यास नकार दिला. एकच धाव आली आहे, धाव फलक जाऊन पोहोचलाय 11. हा देखील फटका चांगला आहे. यावेळी लॉंग ऑफला वाईडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी मिळेल फक्त सिंगल. 9 चेंडू आता बाकी आहेत, 9 धावा बनवायच्या आहेत. हे समीकरण आता आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे इथून तुम्हाला कॅल्क्युलेट क्रिकेट खेळायचं आहे, कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळायचं आहे तुम्हाला. प्रत्येक चेंडूचा अगदी हिशोब ठेवून तुम्हाला आता क्रिकेट मैदानावरती खेळायचं आहे. 9 चेंडू 9ची गरज आहे. एखादी विकेट इथे मात्र अगदी आपण पाहताय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे हा फटका आलाय. षटकार. हा चांगला चेंडू. षटकाराचा मार खाल्ल्यानंतर मात्र कमबॅक केलं गोलंदाज योगेशनं. चांगला चेंडू डिलिव्हर्ड केला, अगदी गोल्डन स्पॉटवरती चेंडू पिचिंग झाला. त्यानंतर चेंडूने थोडीशी उचली घेतली आणि सरळ यष्टीरक्षकाकडे निघाला. डॉट बॉल आला. 3 धाब्यांची अजूनही गरज आहे. 7 चेंडू बाकी आहेत, 3 धावा बनवायच्या आहेत. चांगली मॅच दुसऱ्या फेरीतील दुसरी. आणि इथे मात्र विजयी फटका येतोय तो राकेशच्या बॅटमधून आणि इथे विजयी झाला तो भडवल ब हा संघ. आणि थँक्यू.